हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या सोनवळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला माझ्या साड्यांचा कलेक्शन दाखवणार आहे. ह्याच्या आधी तुम्हाला मी माझ्या ड्रेसचा कलेक्शन दाखवलं होतं. आता मी तुम्हाला साड्यांचा कलेक्शन दाखवणार आहे. आणि ही ग्रे कलरची साडी आहे ना, इथे मला भेटलेली देवीला नेसवता दसऱ्याला, ती साडी भेटली होती मला. इथे आमच्या इथे मंडळाजवळ बसवतात. आणि ही रेड कलरची साडी आहे, ही दादांनी आणलेली माझ्या राजस्थानला गेलेला त्यावेळेस. त्यांनी ही सामान तिघींनासुद्धा आणलेली. खूप छान आहे, मऊ हलकी एकदम आहेत. आणि माझ्याकडे खूप साड्या होत्या अशा घरच्या डेलीवेअर साड्या, त्या मी माझ्या सासूबाईंना देऊन दिलेल्या. ही लग्नानंतर घेतलेली साडी आहे. ही समोसा साडी म्हणतात हिला. ते समोसासारखे आतमध्ये डिझाईन आहे आणि पूर्ण हेवी आहे साडी ती. आणि ह्या अशा नॉर्मल साड्या अशा लग्नात वगैरे भेटलेल्या आहेत ना, त्या साड्या आहेत, त्या मी अशा ठेवल्या होत्या. ही आमच्या घरच्या लग्नात भेटलेली होती, माझ्या बहिणीच्या लग्नात. अशा मी सगळ्या थोड्या थोड्या साड्या ठेवून दिल्यात, म्हणजे मी गेल्यानंतर ज्या मला नेसता येतील ना अशा साड्या ठेवल्यात. ही सुद्धा मीच घेतली होती, मला आवडली होती त्यावेळेस. आणि एक ऑरेंज कलरची आहे ना, ती पण खूप सुंदर साडी आहे. ही ग्रे कलरची सुद्धा घरूनच भेटलेली, घरच्या लग्नात असं देतात ना आयर म्हणून, त्यावेळेस दिलेली होती ही. आणि ही ऑरेंज कलरची मी दिवाळीत घेतली होती. खूप सुंदर आहे, कॉम्बिनेशन पण छान आहे साडीचं त्या. आणि ही मी पिंक कलरची साडी आहे, मी ऑनलाईन घेतली होती. जे मी ऑनलाईन साड्या विकते ना त्यांच्याकडून घेतलेली. खूप छान आहे, एकदम सॉफ्ट साडी आहे. आणि सगळे मोराची डिझाईन आहे त्याच्यावर साडीवर. ब्लाऊज पण खूप सुंदर शिवला होता तिने, मी ज्यांच्या टेलरकडे दिल्या त्यांनी. आणि एकदम हलकी साडी, एकदम असं नेसल्यावर एकदम परफेक्ट बसते, अशी हे होत नाही, चुरत नाही अशी साडी. पूर्ण पदरावर असे मोर आहेत त्या साडीवर. मी माझ्याकडच्या साड्या मी ज्या ऑनलाईन विकते ना, मीच खूप साड्या घेते ऑनलाईनच, कारण की मला त्या कमी रेटनी भेटतात. अशा दुकानात घेतल्या ना की त्या साड्या खूप महाग भेटतात. त्यामुळे मी ऑनलाईन ज्या मी साड्या विकते ना त्यांच्याकडूनच साड्या घेते. आणि मला खूप परवडतात, म्हणजे कमी रेटनी भेटतात त्या साड्या. ही पण साडी खूप छान आहे एकदम. आणि ही ब्ल्यू कलरची घेतली ना, ही पण मी ऑनलाईनच घेतलेली आहे, पैठणी घेतलेली आहे. ही पण मी 1800 रुपयाला घेतलेली होती. खूप सुंदर साडी आहे. पिंक कलरचा ब्लाऊज आहे याला, कॉम्बिनेशन असं. आणि पूर्ण पदरावर असे ना मोर आहेत त्याच्या. ही पण मी ऑनलाईनच घेतली होती. हिचा पण ब्लाऊज ना खूप छान शिवलेला टेलरनी. आणि एकदम परफेक्ट असं मापात अगदी बसलेलं, एकदम मस्त वाटत होतं एकदम. आणि कलर पण खूप छान आहे या साडीचा. इथे मी सगळ्या साड्या अशा वरती लावून ठेवलेल्या व्यवस्थितमध्ये. आधी सगळ्या बेडमध्ये होत्या, नंतर काढल्या बेडमधून. ही एक साडी आहे, ही साडी खूप सुंदर आहे. मला ही साडी खूप आवडते. लग्नात घेतलेली आहे, दिरांच्या लग्नात. आणि हिचा हेवी पदर आहे आणि खूप सुंदर आहे. इथे आमच्या मार्केटमध्ये सुपर सेल म्हणून दुकान आहे, तिथून घेतलेल्या आहेत ह्या साड्या. आणि इतकी सुंदर आहे ना, ब्लाऊज पीस पण खूप छान आहे. एकदम नेसल्यानंतर ना खूप भारी वाटते ही साडी. आणि एकदम म्हणजे हलकी एकदम, मला तर खूपच आवडते. माझा काही प्रोग्राम असले ना का मी ही साडी जास्त नेसते. आणि तुम्हाला मी माझी लग्नातल्या साड्या दाखवते. ही मला लग्नात भेटलेला शालू आहे हा माझा. मी फक्त 4 वेळाच नेसले हा शालू, नंतर मी जसाच भरून ठेवला होता. आणि खूप सुंदर आहे शालू हा. डिझाईन पण खूप छान आहे. आणि पूर्ण गोल्डन कलरचं पदर आहे त्याला असं भरलेलं असं. आणि खूप हेवी आहे साडी ही शालू. मी फक्त लग्नाच्या दिवशी आणि 2 वेळा पूजा, आणि पहिल्यांदा आमच्या घरी गणपतीला बसलेल्या पूजेला त्यावेळेस नेसलेली. तिथून मी जी पॅक करून ठेवले ना धुतल्यानंतर, मी पुन्हा नेसलीच नाही ती साडी, तशीच पॅक करून ठेवलेली कपाटामध्ये. त्यानंतर मी आत्ता बघितली. अजून एक साड्या आहेत, साखरपुड्याची साडीसुद्धा आहे, खूप छान आहे. ही माझ्या धीरांच्या लग्नातली आहे साडी, रेड कलरची. ही ठाण्यात घेतलेली होती, ठाण्यात मोठ्या दुकानात घेतलेली. ही पण छान आहे, म्हणजे त्यांची शॉपिंग केलेली ना नवरीची आम्ही ठाण्यामध्ये. इथून ही मला आवडलेली रेड कलरची मी नेसलेली लग्नात. आणि खूप छान आहे. आणि ही पण खूप हेवी साडी आहे आणि खूप महाग आहे थोडी, तरी पण मला घेतली सासूबाईने, मला आवडलीत म्हणून. आणि मी नेसलेली एकदम भारी. आणि ब्लाऊज पण खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला मी माझा साखरपुड्याची साडी दाखवते. ही हिरव्या कलरची साडी आहे साखरपुड्याची. ही पण खूप सुंदर आहे हिरव्या कलरची. आणि एक एक्स्ट्रा साडी घेतात ना, 3 घेतल्यानंतर एक 4थी साडी तीसुद्धा घेतलेली आहे.
ही साखरपुड्याची आहे आणि या साडीवर पूर्ण मोरांची डिझाईन आहे आणि खूप सुंदर आहे. ही साडी पण मी 2-4 वेळा नेसलेली आहे, तशीच पॅक करून ठेवलेली. पूर्ण मोरांनी भरलेली आहे आणि हे डिझाईन बघा किती सुंदर आहे मोरांची. पूर्ण भरलेले मोर आहेत असे आणि खूप छान वाटते नेसल्यावर तर खूप छान वाटते ही साडी ग्रीन कलरची. आणि ही साडी अशी चौथी साडी घेतात ना ती आहे. पहिल्या नेटच्या साड्या खूप फेमस झालेल्या होत्या ना, ती आहे साडी नेटची. हिच्यावर सुद्धा मोर आहे. अर्धी साडी नेटची आणि अर्धी साडी असं आहे ना, तशा प्रकारची साडी आहे. हिच्यावर पण मोर आहे मोठाच्या मोठा. ही पण खूप सुंदर आहे. ही पण साडी कमी जास्त वेळ नेसलीच नाही आहे, 2-4 वेळा नेसली असेल आणि तशाच साड्या ठेवल्यात. आणि मी जास्त साड्या नेसतच नाही, मी ड्रेसच घालते. आणि इकडे दिल्लीला आल्यामुळे मला जास्त नेसताच येत नाही साड्या. सगळ्या साड्या मी ठाण्यालाच ठेवल्यात. मी फक्त दिल्लीला 2-4 घेऊन येते साड्या, बाकीच्या ठाण्यालाच ठेवले. आणि इथं माझी सगळी पॅकिंग करून ठेवत होती, नीट व्यवस्थित लावून ठेवत होती. तर म्हटली आज मी तुम्हाला माझ्या साड्या दाखवूया, कुठल्या कुठल्या आणल्या आहेत त्या माझ्या. ह्या सगळ्या साड्या आहेत आणि मी ह्या सगळ्या बॅगमध्ये अशा नीट करून ठेवत होती. इथे एक मी रेडीमेड ब्लाऊज घेतला होता त्या रेड साडीसाठी आणि इथे मी सगळ्या भरून ठेवत होती. इथे मी सगळ्या माझ्या साड्या पॅक करून नीट ठेवून दिल्या. आणि तुम्हाला सांगते की जो माझा छोटा मंगळसूत्र तुटलेला होता ना, तो सुद्धा मी घेऊन आली होती ठाण्याला आणि तो मी आता नवीन बनवून घेतलेला आहे आणि तो खूप सुंदर आहे. डिझाईन मी टाकलेली आहे. माझं आणि माझ्या छोट्या बहिणीचा मी असं दोघींचं बनवून घेतलेला आहे. जे बनवतात ना कारागीर, त्यांच्याकडून बनवून घेतलेला आहे. आणि तुम्ही डिझाईन बघा कशी आहे, ती आवडली तर मला नक्की कमेंट करा. तिने हा बदामचं पान सांगितलं ना? हां सांगितलं ना, हार्टवालं. पान पण छान केलं, गोड मस्त. यहाँ पे लिख के देते हैं ना, केडियम करके. हाँ वजन कर दो. दोनों में थोड़ा हो गया. हवा का फर्क हो जाता है, हिलता रहेगा ना. अंतर हो गया. 11 ग्रॅम 720 आहे ना. आठ ग्राम झाले काय. अभी ना 7 ग्राम 610 वो पेपर लेकर आया काल का. हाँ लेके आया. देखो त्या दिवशी फादर्स डे होता, तर वरती मुलींनी सगळ्यांनी केक आणलेला. इथे मामाने सगळा केक लावलेला सियाला आणि सगळ्यांनी केक खाल्ला होता. ताईच्या मुली आणि माझ्या मुली ह्यांनी सगळ्यांनी मिळून केक आणलेला. आणि संध्याकाळीच आम्ही चांगलं लॉलीपॉप आणलेले खायला त्या दिवशी रात्रीचं जेवण. आणि इथं मुली सगळ्या लॉलीपॉप खात होते, आम्ही जेवायला बसलेलो इकडे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि पूर्ण ब्लॉग बघत जा, मध्येच सोडत जाऊ नका प्लीज. पूर्ण ब्लॉग बघत जा आणि बाय.